अंकुश सर 1 मिनिट फक्त इथे यायचंय. आणि सन्माननीय दमदार आमदार झेल जो प्रेक्षक म्हणून या ठिकाणी झेललेला आहे तो ऋतिक रोटकर, आणि ऋतिक रोटकरचा देखील आयवा कॅचचा पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मान करावा असं मी सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. त्याच्या संघामध्ये आपण पाहतोय हा खेळाडू खेळतोय, परंतु त्याच्या वती आणखीन एक आक्रमण केलं जात आहे. या वेळचा ओव्हर द लॉंग ऑफ मारलेला फटका चाललाय सरळ बाउंड्री लाईनला गवसणी घालणारा आणखीन एक चांगला फटका. षटकार. ऐमान अरब स्ट्राइक इन वरती आहे. खोलवा टप्पाचा चेंडू आपला फॉलो थ्रू मध्ये विकेट घेण्याची नामी संधी. येस इट इज. यावेळेला मात्र ऐमान अरबला बाद व्हावं लागेल. बिग ब्लो या मॅच मध्ये टर्न अँड ट्विस्ट टर्निंग पॉइंट. फलंदाज बाद जमवला, त्यामुळे संघाची धावसंख्या वेगाने वाढली आहे. आणखीन एक यावेळी उडवण्याचा प्रयत्न याही वेळेला चाललाय. चेंडू टाटा बाय बाय हल्लो करत सरळ पुनश्च एकदा स्वर्गीय जयदीप शेखर बना स्टँडच्या वरतून सीमारेखा पार येतोय हा दमदार षटकार. तिसऱ्या बॉल वरती 3 इन अ रो. पराग शेळके स्टँडच्या इथे दिशेने जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. दमदार आमदार तुम्हाला पारितोषिके नक्कीच लावतात. फटका फसलाय. चेंडू हवेत कॅच पकडण्याची नामी संधी. इथून मात्र हर्षद तावरी बॅक टू द पॅव्हलियन. 10 बॉल 29 धावा. दुसरा फलंदाज बाद. इथून बघा एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील झालं. विकेटच्या समोर पकडला गेलाय. मनीष बोकलला 0 धावसंख्येवरती बाद व्हावं लागेल. सुमित भगत ऑन फायर. सेकंड इन अ रो. फंटास्टिक. फलंदाज बाद. नॉन स्ट्राइक एंडवर आहे. मोठा फटका खेळलाय. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड ऑन साइडच्या दिशेने लॉंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. आतापर्यंत चांगलं षटक त्याने हाताळलंय, परंतु यावेळचा चेंडू आपण बोलतोय फुलटॉस होता आणि इथून मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. त्याला चकवून चेंडू चाललाय सरळ 2 हातांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर मिड विकेट वरती. षटकार. यावेळेला ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. जमा झाल्यात. निर्धारित 5 षटकांच्या मॅच मध्ये उत्तर 4 आहे. पहिलाच बॉल ऑन साइडच्या दिशेने पॉवर प्लेचा पुरेपूर वापर. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. चला दुसरा बॉल. यावेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मुख्य व्यासपीठाला मानवंदना करणारा. षटकार. या वेळचा चौथ्या चेंडूवरचा अफलातून स्ट्रोक. मॅग्निफिसंट हिट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. सौरभ विचारेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपला फॉलो थ्रू एक्सटेंड केला. आपल्या शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धाव निश्चित रूपाने मिळणार आहे. 25 धावा धावफलकावरती. 66 धावसंख्येचं लक्ष्य आहे. रसिक मायबा प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती खूप प्रेम दिलंय. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांनी हजारोंच्या मात्रांमध्ये आपण जर पाहिलं ना तर व्ह्यूअरशिप पाहायला मिळाली. आज स्पर्धेचा 5वी रजनी आपण पाहतोय. डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. व्यासपीठावरती सर्व मान्यवर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. सुमित भगतच्या बॅट मधून पुन्हा एकदा एक मोठा फटका. माशाला पोहायला आणि सुमित भगतला षटकार ठोकायला शिकवायला लागत नाही. अशा पद्धतीची कामगिरी. सीमारेषा पार. षटकार. तर तितक्या चांगल्या धावा सुद्धा लुटल्यात. या वेळचा आणखीन एक उडवला गेलाय. संजय बने स्टँड मध्ये जाणारा हा फटका. अफलातून स्ट्रोक. ट्रिमंडस स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड रोप. येतोय हा खणखणीत चौकार. यावेळचा फटका आपण पाहतोय उंच हवेत गेलाय. आमच्या कॅमेरामॅनला जीपीएस ने चेंडूला शोधावं लागेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार.
लोटेंगे नाही तब तक तो छोडेंगे नाही असं मात्र सांगून देतोय. यावेळी आणखीन एक याही वेळचा चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इथून मात्र मानवंदना देणारा येतोय हा. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 18 बॉल्स मध्ये 19 ची आवश्यकता असणार आहे. सौरभच्या बाट मधून मोठा फटका आलाय लॉन्ग ऑफच्या डोक्यावरून. खरबूजा को देख के दूसरा खरबूजा भी रंग बदलने लगा. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार प्रेक्षकांना अर्थात आमदार साहेबांकडनं असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त धाटणीचा फटका खेळलाय. बॅटचा फ्लो उशिराने एकदा बाजूनी बनवायची आहे इथून मात्र जिंकण्यासाठी. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर कट केला जातोय. विजयाचा चौकार यावेळी इथून मात्र हसील केला जातोय आणि हा सामना यावेळी आपण पाहतोय. आपण जर पाहिला तर सरपंच सविता गोरख